मग पालकमंत्र्यांना जोगार अड्डा चालवणारा, मटका घेणारा हा चालतो आणि ते डायरेक्ट स्टेजवर अगदी उघडमध्ये बोलावलेले पोलीस डिपार्टमेंटला हा फोटो दाखवा आणि डिपार्टमेंटनं सांगायचं मी याचा क्लब नेऊन दाखवतो डिपार्टमेंट. आता ते तुम्ही समजावून घ्या ना. पालकमंत्र्यांचा माणूस गाववाला पारडामध्ये उभारला, कितीही पैसे वाटू दे, मी घराघराच्या उंबऱ्यावर एक 52-50 कॅट नेऊन ठेवणार आणि पाडून दाखवते करत नाही. ते म्हणतील हा आतल्या मार्गाने क्लब चालते, क्लब बंद करा. तुम्हाला बंद होणं मी फोडून दाखवतो, 100% फोडणार. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब. इकडची एक व्यक्ती आहे, इकडची एक नंबरची, जरा हे घे प्रत्येकाला दाखव. एक नंबरची व्यक्ती दाखवून झाल्या मी बोलतो, असे ओळीनं दाखव इकडून. मी घेऊ काय? साहेब, ह्या व्यक्तीची मीडियानं कुठे चौकशी करायची. कळंब्यापासून सुवी जोशीनगरपर्यंत, कळंब्यापासून सुवी जोशीनगरपर्यंत ह्या माणसाचे सगळे जुगार अड्डे आहेत. दिवसाला लाख रुपये इन्कम आहे त्यांचा. ते एकनाथ शिंदेच्या बरोबर आहेत स्टेजवर उघडमध्ये. हा यांचा पक्षप्रवेश सुरू आहे, हा यांचा पक्षप्रवेश म्हणजे. आणि तो इच्छुक, मागच्या वेळी त्यानं इलेक्शन लढवल्या, हरला तो व्यक्ती. आणि असा जर पक्ष, हा या आंबेडकरांचा गाववाला म्हणे पालकमंत्र्यांचा. मग पालकमंत्र्यांना जोगार अड्डा चालवणारा, मटका घेणारा हा चालतो आणि ते डायरेक्ट स्टेजवर. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या तो बरोबर आता स्टेजवर आहे. माझ्याकडे आणखीन फोटो आहेत आणि ते बाईट्स वगैरे पण आहेत त्यांच्या त्या स्टेजवरच्या. सांगण्याचा मूळ मुद्दा काय की ही शिंदे सेनेतली ही भरती म्हणजे गद्दार झाली हा पार्ट वेगळा, ह्यांना कोण मिळना झालीच आहे. आणि इथं काय घडामोडी घडल्या की त्याला काय तर आम्हीच दाखवायचं, त्याला बोलवून घ्यायचं झालं. माझी तर विनंती आहे, जी कोण जात असतील त्यांना भविष्यात हा पक्ष पण संपुष्ट, हा पक्ष पण राहणार नाही, भाजप गिळंकृत करणार आहे यांना. आणि उघडमध्ये सांगतो. आणि ह्या माणसाची पालकमंत्री इन्क्वायरी लावतील का? माझ्या प्रश्नाचं पालकमंत्री उत्तर देतील का? अहो, तुमच्यावर डायरेक्ट जोगार अड्डावाला. ज्या माणसामुळे, ज्या व्यक्तीमुळे कोल्हापूर शहरातील एक नवीन तरुण पिढी बाद झाली, देशोधडीला लागली. ज्यावेळी आपल्या महामार्गावर डान्स बार चालू होता हायवे नावाचा, त्याच्यावर आक्षेप घेतला स्थानिक लोकांनी. तो विधिमंडळात गेला, तारांकित प्रश्न उपस्थित झाला. आणि मला अजूनही अभिमान वाटतो आबांचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते म्हणून ते काम करायचे. बहुतेक उपमुख्यमंत्री होते किंवा गृहमंत्री असतील त्यावेळी. तर त्यांनी महाराष्ट्र राज्यातले सगळे डान्स बार बंद करायला लावले, सगळे बंदी आणली. तुमचं काय ऑर्केस्ट्रा वगैरे चालू असेल असू दे, पण हे दिसता कामा नये, अरेस्ट करा म्हणून सांगितलं. त्याला म्हणायचं नेतृत्व. दुसऱ्याला पुढं करायचं, त्याच्या नावावर पैसे मिळवायचे. आणि तुम्ही त्याच्या सर्कलमधून माहिती काढा. मी अगदी उघडमध्ये बोलावलेले पोलीस डिपार्टमेंटला हा फोटो दाखवा आणि डिपार्टमेंटनं सांगायचं मी याचा क्लब नेऊन दाखवतो डिपार्टमेंट. आता ते तुम्ही समजावून घ्या ना. पालकमंत्र्यांचा माणूस गाववाला. अहो, ह्याच्या अगोदर त्यांचं हेच उपद्व्याप आहेत साहेब. गेली 5 वर्ष माणूस हा, 5 नाही मला वाटतं सम्राट कोरण्यांचा पार्टनर त्यातून फुटला. सम्राट कोरण्यांच्याकडून यानं चांगली डिग्री प्राप्त केली त्यांच्या क्षेत्रातली, त्या 2 नंबर धंद्यातली. मग ते डिग्रीचं सर्टिफिकेट घेऊन यांनी स्वतःची शालेय संस्था तिथं सुवी जोशीनगरमध्ये काढली 52 पानाची. ही वस्तुस्थिती. आणि मी उघड बोलालोय. ह्यांच्यात जर धमक असेल, पालकमंत्री आणि कोण आहे हे नाही, मी नाही नाव घेत, कारण ते नुसतं माझ्यावर काय तर बोलू दे मग नाव घेतो. आणि मी पालकमंत्र्यांचं नाव घेऊन बोलावले, मी जबाबदाऱ्यांनी साहेब बोलावले.
ऑफ द रेकॉर्ड आहे म्हणून मी नाव घेणार. साहेब माझं आज नमूद करा, हा व्यक्ती त्याच्या वॉर्डामध्ये उभारला, कितीही पैसे वाटू दे, मी घराघराच्या उंबऱ्यावर एक 52-50 कॅट नेऊन ठेवणार आणि पाडून दाखवते बा, 100% ठेवणार. असली जर प्रवृत्ती, हे टाळ्या वगैरे राहू दे, असली प्रवृत्ती वाढा लागली तर भागाचा विकास करायचा काय 52-50वाल्यांचा करायचा. पालकमंत्र्यांच्या सोबत फिरतोय, मग या प्रश्नावर येत्या काळात आंदोलन उभं करणार आहात का? पालकमंत्र्यांना याबाबत जाब विचारणार? मी पालकमंत्र्यांना हा फोटो पहिला प्रोटोकॉलनुसार स्पीड पोस्टनं पाठवणार. म्हणजे मी माझ्याकडे पहिला पुरावा ठेवतो, बाबा मी पाठवले, त्यांचं मला उत्तर येईल, ह्याचा माझा काही संबंध नाही, तेवढं तर म्हणा, तेवढं तर म्हणतील काय नाही. बरं हा माझा गावकरी आहे, हा फार शुद्ध आहे, ठीक आहे, मग शिवाय युनिव्हर्सिटीचं सर्टिफिकेट द्या त्यांना, माझी ती पण अडचण नाही. पण हा कोण आहे मी जनतेला दाखवून दिले, जनतेला तिथल्या माहिती आहे की हा कोण आहे. घराघरात साहेब ही जी प्रसिद्धी आणि प्रचिती मी नेणार आणि पालकमंत्री ह्यात बदनाम होणार. माझी विनंती आहे त्यांना, विनंती की असली कोण घेऊ नका. समाजात भरपूर लोक आहेत चांगल्या पद्धतीचे, त्यांना घ्या तुमच्या पक्षात, तुमचा पक्ष कसा वाढायचा तसा वाढू दे, पण असली घेऊन काय करायची. अक्षय ओवाण टाकलेली आहे ती. साहेब माझा 2 नंबर धंद्याला विरोध नाही, कोण काय करते त्याला विरोध नाही, पण 2 नंबर धंद्याच्या जीवावर जर तुम्ही ब्लॅक कलरचं व्हाईट कलर होत असाल तर माझा विरोध आयुष्यभर राहणार. माझ्या आयुष्यात मी बिंदासपणे बोलते, याला एकच कारण आहे, मी ह्यातला कुठलाही धंदा केलेला नाही, करणार नाही, मला गरज नाही, मी कांदारी माणूस आहे. करणाऱ्यांना विरोध नाही, ती काय बघा, ऐका की माझ्याबरोबर जी कोण माझी सहकारी आहेत प्रत्येकाचं काय ना काय तर चालू असते, मला सगळं समजते. आता मला सोडून गेल्यानंतर माझा ड्रायव्हर काय करतो मी कशाला लक्ष देऊ. पण मला जर समजलं ड्रायव्हर घाण आहे त्याला काढून टाकायला नको. तसं त्यांना जर समजलं असेल हे कोण आहे, हे पात्र, कशाला जवळ करायचं. मला हा जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत त्यांना माहिती नसेल, यंत्रणेनं त्यांना माहिती दिली नसेल आतापर्यंत. अहो साहेब पालकमंत्र्यांना सगळं माहीत असते. मला शुभेच्छा, समजा आता हे रवी चौगले माझी जिल्हा प्रमुख आहेत, यांचं काय नेमकं चालू आहे, यांचा व्यवसाय काय मला माहिती नाही, हे मी सिद्ध करू शकतो. मला समजा शुभेच्छा दिल्या वाढदिवसाला आणि उद्या तुम्ही छापून आणलं जिल्हा प्रमुखांच्या वाढदिवसाला फार मोठा गुंड, अहो माझा यांचा संबंध काय एवढं मी म्हणू शकतो की काय मी सांगतोय गुंडगिरी करजा, ह्याला बोकस त्याला बोकस, तिने सिद्ध करावं ना. हा माझा गाववाला नाही, ह्याला मी काय क्लब कार्ड झोगाराट चालू म्हणून सांगितलेलं नाही. त्याचं उत्तर मी 100% देणार. मी आत्ता डिव्हिजनला दाखवू शकतो, तुम्ही माझ्यावर येता काय सांगा, सुविज उशीनगरमध्ये याचा क्लब चालू आहे, प्रचंड पैसे हो. अहो इथं नाही, मग आता शिवाय पाटील ते रेकॉर्ड, चंदगडचे आमदार कोण आहेत, भाजपचे चंदगडचे आमदारांचं रेकॉर्ड आहे का नाही. पालकमंत्र्यांना राहू दे, पण एक नागरिक म्हणून किंवा एका पक्षाचे प्रमुख म्हणून पोलिसांना तरी त्याचा जाब विचारू शकता साहेब. आपली साहेब ही पहिली भेट, पहिली आता सुरुवात झाली. हे मी सगळं SP ऑफिसना पण देणार. आणि ह्याला तुम्ही अरेस्ट का करत नाही, याच्यावर गुन्हा का दाखल करत नाही. ते म्हणतील हा आतल्या मार्गाने क्लब चालते, क्लब बंद करा. तुम्हाला बंद होणं मी फोडून दाखवतो, 100% फोडणार, कारण त्याला काय गुन्हा नाही. आम्ही काय रॉबरी करायला निघालेलो नाही. तुझ्यामुळं बाकीची जनता बदनाम होता कामा नये, तुझ्यामुळं आमची तरुण पिढी बाद होता कामा नये, हा माझा उद्देश. आणि तो उद्देश पालकमंत्र्यांनी पाळावा. हा जिथं दिसेल तिथं आम्ही आता निदर्शनं करणार पालकमंत्र्यांच्या विरोधात. बरोबर यानं पेराय नाही, त्यांच्या त्या प्रभागात फिरल्यात विषय, प्रभागात. अहो या असल्या 2 नंबर धंदेवाल्यांच्या पैशाच्या जोरावर मी अडचणीत आलो. 2008 साली प्रचंड पैसा टाकला आणि मला गुन्हेगार केला त्यांनी, मला गुन्ह्यात अडकवलं. माझ्या नशिबानं सासरवाडी या ताकदीमुळं आणि माझ्या एक विशिष्ट प्रकारच्या स्वभावामुळे मी परत टिकलो. दुसरा कोण माझ्या ठिकाणावर मेला असतं, ते आत्महत्या केली असती, जाऊन ते बोंबलत सगळं म्हटलं असतं. पण ही वस्तुस्थिती आहे साहेब. माझं चिडण्याचं एकच, तू ब्लॅकवाला आहेस का नाही, ब्लॅकवाला राहा, टॉकीजचा मालक व्हायचा प्रयत्न करू नकोस, ब्लॅकवाला राहा. आणि शेवटपर्यंत माझं स्टेटमेंट राहणार. आणि ह्यांच्याबरोबर जे
आता काय नव्हती टोळी जी कोण टोळीचं प्रमुख अजून मी त्या क्षेत्रात हळूहळू पुढं सरकार लावलं. टोळी प्रमुख पहिला बाद होणार यांचा. फक्त साहेब एक काम करायला पाहिजे, EVM बाजूला गेलं की ही 100% बाद होणार.